नमस्कार. भाजप आता स्वयंपूर्ण झाला, तेव्हा आता भाजपला संघाची गरज नाही, असं BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणाले. आणि त्याचा जो परिणाम व्हायचा तो परिणाम झाला आणि लोकसभेला BJPच्या जागा कमी झाल्या. यात अनेक मुद्दे होते. त्याचबरोबर संघाची भूमिकाही महत्त्वाची होती. या त्यांच्या बोलण्यामुळे संघाचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी इराणीने प्रचारात भाग घेतला नाही किंवा BJPला मदत केली नाही असं बोललं जातं. खरं तर मित्रहो, JP नड्डा जे म्हणाले हे त्यांचे एकट्याचे बोलणे नाही. त्यासाठी BJPच्या वरिष्ठ वर्गातील जे नेते मंडळीत असतील, विशेषतः मोदी यांचा कुठेतरी हातभार लागलेला असावा असं म्हणण्याला बरीच मोठी जागा आहे. कारण JP नड्डा हे काही फार मोठे राजकीय नेते नाहीत आणि BJPचे वरिष्ठसुद्धा नेते नाहीत, तेव्हा ते असं बोलू शकणार नाही. त्याचा बोलविता धनी दुसरं कोणतरी असेल आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तो लोकसभेत झाला आणि BJPला आणि संघाला ही गोष्ट कळून चुकली. तेव्हा दोघांनी माघार घेत पुढच्या विधानसभेमध्ये एकमेकांना मदत करायचं ठरवलं आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याच नंतर संघाचे सरसंघचालक भागवत यांनी एका ठिकाणी अहंकाराला जागा नसते असं बोलून दाखवलं आणि अप्रत्यक्ष मोदींना त्यांनी चिमटा घेतला. मुळात संघाची भूमिका ही सर्वसमावेश असून राष्ट्र बळकट करण्यासाठी त्यांना एक चालानुवर्ती व्यक्ती जी पूर्ण पक्ष आणि सरकार चालवेल अशी त्यांना नको आहे आणि त्यात मोदी बसत नाही. जरी मोदींनी संघाची भूमिका पुढे राष्ट्रीय स्तरावर रेटली आणि त्यांनी 370 कलम असे राम मंदिराचा मुद्दा अशा बऱ्याचशा गोष्टी संघाच्या अजेंड्यावर असणाऱ्या ज्या BJPच्या अजेंड्यावर आल्या त्याप्रमाणे त्यांनी त्या गोष्टी घडून आणल्या. ही खरोखरच संघाला सुद्धा भूषणोय बाब आहे आणि संघ त्यामुळे मोदीच्या बाबतीत अनुकूल आहे. पण ही जी नंतरची भूमिका मोदीने घेतली की प्रत्येक गोष्ट आपणच करायची, दुसऱ्यांना वाव द्यायचा नाही आणि 1-2 लोकांच्या विचाराने किंवा बैठकीने सगळ्या गोष्टी घडून आणायच्या, ही गोष्ट संघाला मुळीच मान्य नव्हती. तेव्हा संघाने ही गोष्ट BJPच्या लोकांना आणि BJPच्या पक्ष कार्यकर्त्यांना दाखवून दिली. तेव्हा BJPचे लोकही सरळ झाले. आता तर संघाच्या आंबेकर यांनी जातीय जनगणनेला संघ अनुकूल आहे अशी भूमिका घेत BJPची जी जातीय जनगणना करायची नाही ही जी ठाम भूमिका घेतली त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. मुळात संघाला जात हीच मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या देशामध्ये सगळे लोक हे समान असून हे एक राष्ट्र आहे आणि ह्या राष्ट्रासाठी प्रत्येक जातीने सगळ्या समाजाने एकत्र येऊन हा देश बळकट केला पाहिजे. तेव्हा जातीच्या दुष्टचक्रात न पडता आणि जातीच्या दुष्टचक्रात पडून देशाचं विभाजन वेगवेगळ्या वर्गामध्ये न होता ते एकसंध राहावं यासाठी मुळात संघाला जात नको आहे. पण आता जी चर्चा सगळ्या विरोधी पक्ष आणि सगळीकडे जी चालू आहे की जातीय जनगणना झाली पाहिजे, त्याला संघ अनुकूल झाला आणि त्याने आपली भूमिका मांडली. या ठिकाणी BJPला बॅकफूटवर यावं लागेल आणि जातीय जनगणना करायची किंवा नाही हे नीट मुळातून ठरवावं लागेल. जरी BJPची भूमिका अशी होती की जातीय जनगणनेमुळे देशात फूट पडेल आणि वेगवेगळे वर्ग अलग अलग निवडणुकीमध्ये जागा मागतील आणि आपला हक्क सांगतील, त्यामुळे देशामध्ये ही दुफळी तयार होईल. ती BJPला नको आहे आणि ती त्यांची भूमिका चुकीची आहे असे नाही.
कारण जे विरोधी पक्ष आहेत त्यांचा मूळ हेतू हा जनगणना करून या सगळ्या समाजाला हक्क मिळवून देण्याचा जरी असला, पण त्यात स्वतःच्या पक्षाचा फायदा करून घेण्याचं मुळात गणित आहे आणि ते खरं पाहिलं देशाच्या एकूण धारणेला विरोधात जाणारं असं आहे. तेव्हा तो मुद्दा आपण बाजूला ठेवला तरी संघाने जी आज भूमिका घेतली ती समजण्याची असून त्याला BJP अनुकूल झाला ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे सोनाराने कान टोचल्याशिवाय BJPच्या वरच्या वरिष्ठ लोकांनाही ह्या गोष्टी नीट समजतील असं आपण गृहीत धरूया. कारण खरं तर BJPचे जे वरिष्ठ 4 नेते होते हे खूप हवेत तीर मारू लागले होते आणि आमच्यामुळे पूर्ण पक्ष आहे आणि आम्हीच देश चालवतो आणि आमच्यासारखे हुशार मुत्सद्दी कोणी नाही ही त्यांची जी भूमिका होती ती सुद्धा कुठेतरी नमली असं म्हणावं लागेल. तेव्हा संघाने घेतलेली भूमिका ही एकदम योग्य आणि आजच्या घडीला देशासाठी आणि BJPसाठी सुद्धा फार महत्त्वाची आहे. तेव्हा ह्या संघाच्या भूमिकेचा BJPने नीट विचार करून समन्वयाची भूमिका घेत दोघांनी हातात हात घालून चाललं पाहिजे. नमस्कार.